चला म्हणे उलगडूया। पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यात कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर आणि त्याचा पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोघांच्या बँक खात्यांमध्ये 21,60,00,000 रुपयांची प्रचंड रक्कम जमा असल्याचे उघड झालंय। ही रक्कम मासळी बाजारातील व्यापाऱ्यांना धमकावून आणि संघटितरित्या वसूल केलेल्या खंडणीतून जमा झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे। आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यासह एकूण 11 आरोपींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मासळी बाजारातील एका व्यापाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीत हा खुलासा झालाय। टोळीने 20 कोटींहून अधिक खंडणी वसूल केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत आहे। आरोपींनी जागा उपलब्ध करून देण्याचे किंवा व्यवसायात सहकार्य करण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना धमकावले आणि संघटितरित्या ही प्रचंड रक्कम गोळा केली। या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले बंडू आंदेकर आणि शिवम आंदेकर यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या 3 दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी 21.60 कोटी रुपयांच्या या आर्थिक गैरव्यवहाराचा तपशील तपासण्याचे आव्हान आहे।